महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा सामनाच्या बातमीमध्ये करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचा दावा देखील या बातमीत केलेला आहे। कोकाटे, शिरसाट, गोगावले, भुसे, योगेश कदम, नितेश राणे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ देखील हिट लिस्टवर असल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आलेला आहे। सोबतच महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याकडे आहे असं देखील या बातमीमध्ये संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर सामनामधून हा मोठा दावा करण्यात आलेला आहे। शिंदेचे कोणते मंत्री आहेत त्यामध्ये आपण पाहतोय संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम 8 विकेट पडणार असा दावा सामनामधून करण्यात आलेला आहे। त्यानंतर राष्ट्रवादीचे दादांचे कोणते मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, भाजपचे नितेश राणे आणि जयकुमार गोरे, मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं, बाकीची नावं समोर येत आहेत। पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करू, एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं। त्याचबरोबर अगदी सामनामधून दावा केला जातो की 8 मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो। तुम्हाला काय वाटतं? कारण ज्या पद्धतीनं काही काळामध्ये जी मंत्री वादग्रस्त होताना पाहायला मिळत आहेत त्याकडे नाही बघा, सरकार काम करत असतं तर जनतेचं हित ध्यानी ठेवूनच काम करत असतं। जनतेच्या हितात जे निर्णय सरकारला घ्यायचे आहेत ते सरकार निर्णय घेईल। भाकीत त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारताय? त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो? त्या भाकीता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा। कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल। संजय राजाराम राऊत गेल्या कित्येक वर्षापासून बोलतायत की पहिला आमचं शिंदे साहेबांचं सरकारच्या किती तारखा आल्या, कुठलंही खरं ठरलं नाही। आता त्यांच्या नवीन भविष्यवाण्या येतात।